आलेला आहे, खाली बाईकवर जाणार आहे मी, तर तो आला आणि मी आता निघाली आहे. तर हा आहे माझा भाऊ आणि आम्ही चाललो आहे आता. आणि इथे इलेक्शन आलेले आहेत, तर खूप गर्दी होती, खूप ट्रॅफिक होता आणि खूप पोलीस पण होते जिकडे तिकडे. तर इथे आहे कन्या शाळा, तर तिथे होतं ते इलेक्शनचं सर्व, तर त्याच्यामुळे पूर्ण उरणमध्ये ट्रॅफिक झालं होतं आणि पोलीस वगैरे बघा. तर हा आमच्या इथला फेमस वैष्णवी हॉटेल आहे, तर तिथे खूप गर्दी होती. बस त्याच्यानंतर आम्ही निघालो जायला आणि हा एकदम न्यू मंदिर झालं आहे, खूप ब्युटिफुल वाटतं. त्याच्यानंतर माझा भाऊ बोलतो आहे की अरे इकडनं जायला पाहिजे होतं, तिकडनं जायला पाहिजे होतं, खूप ट्रॅफिक भेटली आम्हाला. तर मी कुठे चालली आहे ते सांगितलंच नाही, तर मी चालली आहे केगावला मी चालली आहे आमच्या इथल्या मानकेश्वरच्या मंदिरात. तिकडे यात्रा आहे. तर मंडळी, मी कुठे कुठे ब्लॉगमध्ये कनकेश्वर बोलली असेल, पण यात्रा मानकेश्वरची आहे. तर मी इथं फर्स्ट टाईम आले, तर मी माझ्या भावाला विचारत होती आणि मला ही गाण्याची सवयच आहे सर्व गावांची नावं विचारायची आणि राहता एक पण लक्षात नाही, तर तो मला इथल्या सर्व गावांची नावं सांगत होता. मस्त न्यू बंगले. आणि बघता बघता आम्ही पोहोचलो यात्रेला. आणि बेसिक तेच यात्रेचे असतं, खेळणी, काय बांगड्या, नंतर ड्रेस वगैरे होते आणि खूपच मोठी यात्रा होती. आणि इकडे ना लाकडाचं सर्व वस्तू होतं, चमचे वगैरे. आणि हे मी काहीतरी युनिक बघितलं, मातीचे इथे मूर्त्या होत्या आणि मस्त वाटत होते. बाकी इथे आहेत खेळणी वगैरे, इथे रबर, बाकी इथे बेसिक मेकअप्स आणि बांगड्या वगैरे. बघा किती ब्युटिफुल आहेत, मला बांगड्या खूप आवडतात. आणि जसा प्रत्येकाचा एक शौक असतो, तसं माझ्या भावाचा गॉगलचा खूप शौक आहे त्याला. तो जिकडे जाईल तिकडे तो एक तरी गॉगल आणतोच आणि तिथे बोलायला लागलं की आलोच आहोत, तर एक आता गॉगल घेऊन जाऊया. तर एक गॉगल त्याला आवडलेला, पण त्याचं जे डिझाईन त्याला आवडलं नाही, मग काहीच नाही घेतलं. चल आपण जाऊ. हाँ तर पोहोचलो आहोत मंदिराच्या इथे आणि खूप गर्दी होती, खूप मोठी लाईन होती, पण व्यवस्थित दर्शन झालं.
तर जत्रेतनं निघालो आहे. बस झाली यात्रा. खूप गर्दी आहे आणि गर्दीमध्ये माझा एकदम हालत खराब होते. तर भाव तिथून गाडी काढतोय आणि ना खूपच पहिले गर्दी नव्हती आणि आता गर्दी झाली तर गाडी त्याची खूप आतमध्ये गेले. तर तो तिथून गाडी काढतोय बाहेर. तर यात्रेतनं निघाली आहे आणि चालली आहे घरी, कारण ना खूप गर्दी आहे आणि खूपच म्हणजे मला गर्दीमध्ये नाही जमत. तर आता निघाली आहे आणि ह्या बाजूला आहे कणकेश्वरची यात्रा. तर आता जाऊया घरी. भाऊ गाडी काढायला गेला आहे. तर बस निघालो आहोत आम्ही घरी. आणि माझे हस्बंड जॉबला असतात, त्याच्यामुळे मी माझ्या भाऊसोबत किंवा माझ्या बहिणीसोबतच फिरत असते जिकडे तिकडे. नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर वाजले आहेत 7:30 आणि आज शनिवार आहे आणि कालच कलेवरून मी आली आहे, उशिरा आली घरी. आणि काय झालं की आली आणि माझी तब्येत झाली आहे खराब. तर आज वॉक वगैरे काहीच नाही. आज गेलो. काल बहिणीची तब्येत खराब झालेली आहे आणि माझी तब्येत खराब झाली आहे. तर यात्रेवरून येता पूर्ण माझी तब्येतच खराब झाली. आणि झाली आहे असं की आमच्या इथे बिलकुल पण पाणी आलेलं नाही. 2 दिवस झालेत आमच्या इथे पाणीच आलेलं आहे. तर कसं काय काम होईल, पाण्याशिवाय तर आपली कामं नसतात. तर तरी पण आपली जी घरातली साफसफाईची कामं आहेत ती आता मी पटापट आवरून घेते. तर चला, तर आता नाश्त्याची चहाची सर्वांची तयारी करते. पाणी तर नाहीच आहे, पण आता बाहेरून मागवायला लागेल पाणी वगैरे. आणि त्याच्यानंतर चला आता कामाला सुरुवात करते. तर माझ्याकडे बेड नाही आहे, मी खालीच गादी हातरून झोपते. तर वाजले आहेत 4:30 आणि माझी तब्येत अजून पण खराबच आहे आणि वातावरण पण खूप खराब आहे. एकदम म्हणजे असं झालं की पाऊस पडेल असं वातावरण झालं. तर साखर पाणी पिते आणि सकाळनंतर काहीच ब्लॉग नाही बनवलं, फक्त जेवण वगैरे बनवलं, वरण भात. आमच्या इथं पाण्याचा पण प्रॉब्लेम झाले सांगितलेलं. तर बाकी काहीच ब्लॉग बनवायच्या ह्याच्यात नाही आहे. मी खूप तब्येत खराब झाली आहे. तर आज घरी पण नाही गेली व्हिडिओ अपलोड करायला. बस बघू आता, संध्याकाळी गेली तर जाईन हॉस्पिटलला. मंडळी आजसाठी इतकंच. जस्ट आता चालली आहे हॉस्पिटलमधून. तर व्हिडिओ आज खूप छोटासा झाला आहे, पण व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.